नाशिक महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली जात आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून राष्ट्रीय नोंदणीकृत पक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने जनसामान्यांच्या विकासासाठी हक्काचा माणूस म्हणून परिचित असलेले संजय दामू पगारे उर्फ भैया म्हणून उमेदवारी करीत आहे। संजय दामू पगारे हे संविधान प्रचारक, समाजचिंतक, सामाजिक कार्यकर्ते असून पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। त्यात प्रामुख्याने प्रभागात ज्येष्ठ नागरिक संघ उभारणे, प्रभागात गोरगरिबांचे आरोग्य सुविधा देणे, प्रभागात बस फेऱ्या वाढवणे, विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सेंटर उभारून देणे, वाचनालयाची व्यवस्था करणे, ठिकठिकाणी अंगणवाडी सुरू करणे, वामनदादा कर्डक स्मारकाचं सुशोभीकरण करणे, पंचक गावातील शौचालय, शाळेच्या भिंतींचा प्रश्न, अधिकृत भाजी बाजाराची व्यवस्था करणे असे अनेक समाज उपयोगी कामे करायचे आहे। त्याकरिता मला एकदा संधी द्यावी असे आवाहन संजय दामू पगारे यांनी केलंय। त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून भव्य रॅली काढली। संजय दामू पगारे यांची निशाणी रिक्षा असून मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने रिक्षा या निशाणी समोरचं बटन दाबून मला विजयी करावं असं आवाहन संजय दामू पगारे यांनी केलं आहे। मतदार बंधू आणि भगिनींनो, मी माझा प्रथम परिचय करून देत आहे। मी संजय दामू पगारे, अयोध्या नगरचा रहिवासी, गेल्या 45 वर्षापासून पंचक अयोध्या नगर येथे राहत आहे आणि उच्च पदस्थ अधिकारी म्हणून बँकेतून सेवानिवृत्त झालेलो आहे आणि गेल्या 28 ते 30 वर्षापासून बहुजन समाजाचे जे सामाजिक प्रश्न आहेत, जे संविधानिक मुद्दे आहेत, जे संविधानिक अधिकार आहेत, ते अधिकार देण्यासाठी जागृती आणि प्रबोधनाचं काम मी निरंतर 28 वर्षापासून करत आहे। हा माझा बहुजन समाज आज अशा स्थितीत येऊन ठेपलेला आहे की प्रत्येक जातीला चटके बसत आहेत आणि देशाची परिस्थिती गंभीर आहे। अशा परिस्थितीत आम्ही लोक पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या माध्यमातून ही पार्टी 2018 ला रजिस्टर केली आणि इथं रजिस्ट्रेशन करायचं कारण आहे की या बहुजन समाजाचे जे संविधानिक अधिकार आहे, या देशातील संविधान लागू होऊन 75 वर्ष झालेले आहेत आणि हे संविधान लागू झाल्यानंतरही गेल्या 75 वर्षात या बहुजन समाजाची स्थिती खालावली गेलेली आहे। जे अधिकार या व्यवस्थेने द्यायला पाहिजे होते ते आज तागायदा दिले नाही आणि म्हणून पीपल्स पार्टीचा जो संकल्प आहे, पीपल्स पार्टीचा जाहीरनामा आहे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ही लोकतांत्रिक पार्टीचा जाहीरनामा आहे की जो संविधानिक मुद्दे आहेत, संविधानिक अधिकार आहेत, या बहुजन समाजाला देण्यासाठी आम्ही उभं राहिलेलो आहेत। आणि या पार्टीच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 18 मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून अनुक्रमांक 5 रिक्षा ही माझी निशाणी आहे आणि मी उमेदवारी करण्याचं जे कारण आहे की मी जमिनीवरचा माणूस आहे आणि जमिनीवर राहून या प्रभागातील ज्या समस्या आहेत, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल, ज्येष्ठ नागरिकांचा मुद्दा असेल, पाण्याच्या प्रेशरचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांचा जी अभ्यासिकेचा मुद्दा असेल, हे बरेचसे मुद्दे आमच्या प्रभागात प्रलंबित आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही बघत आहोत ते मुद्दे निघालेले नाही आणि ते करण्याचा उद्देश आणि करण्याचा मानस मी घेऊन पुढे आलेलो आहे आणि ते करण्याच्या उद्देशानेच मी उमेदवारी करत आहे। आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की जो मौलिक मताचा अधिकार आहे, अधिकाराचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून माझ्यासारख्या सुशिक्षित आणि तडफदार प्रामाणिक चरित्रवान कार्यकर्त्यांसाठी आपण मला निवडून द्याल आणि भरघोस मताने निवडून द्याल आणि मला कामाची संधी द्याल। जोपर्यंत तुम्ही ही संधी, मित्रांनो, ही संधी 5 वर्षानंतरच येणार आहे आणि ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे। 5 वर्षानंतर तुम्हाला जर तुम्ही बदल घडवला नाही, निश्चित ही समस्या तुमच्या पुढे अजून गंभीरतेने उभी राहणार आहे। तर आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी माझ्यासारख्या उमेदवाराला जर आपण संधी दिली तर निश्चित त्या संधीचं सोनं करण्याचं मी तुम्हाला आश्वासन करतो आणि मला भरघोस मताने निवडून द्या हीच शेवटी विनंती करतो। धन्यवाद।